विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती, पण हनीमूनच्या रात्रीच नवरीला आपल्या नवऱ्याबद्दलच असं काही सत्य समजलं की त्यानंतर नवरीच्या पायाखालची जमीनच सरकली। कारण नवरा लग्नाच्या पहिल्या रात्रीच मुलीसारखा मेकअप करून आपल्या बेडरूममध्ये आला होता आणि नंतर नवरीनं माहेरी धाव घेतली आणि कुटुंबियांना याबाबतची माहिती दिली। नक्की काय घडलं हे पाहण्या अगोदर आपल्या M9 न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। ही घटना हरियाणातील यमुनानगर येथील एका युवकासोबत झाली होती। दोन्ही कुटुंबियांच्या संमतीनंतरच विवाह निश्चित झाला। मुलीच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की लग्नात 70 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला। लग्नात वराला एक आलिशान कारशिवाय सोन्याचे दागिनेही दिले। नवरीनं तिच्या कुटुंबियांना सांगितले नवरदेव समलिंगी आहे, याकडे गदारोळ झाला। नवरीनं याबाबत राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे। लग्नानंतर नववधूने पती आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले। नवविवाहितेने तिचा नवरा गे असल्याचा आरोप केलाय। तिचा नवरा रात्री जागून मुलीसारखा मेकअप करायचा। तिच्या सासरच्यांनी तिला आणि तिच्या कुटुंबियांना फसवून लग्न लावले। दरम्यान लग्नापूर्वी जेव्हा जेव्हा मुलगी तिच्या भावी पतीला भेटायला बोलवायची किंवा त्याच्याशी बोलायची तेव्हा तो अंतर ठेवून बसायचा। रात्री लवकर झोपल्याचे कारण सांगून तो मुलीशी बोलणं टाळत होता। वधूचा आरोप आहे की मुलगा व्हॉइस कॉलवर बोलण्याऐवजी फक्त मेसेजवर चॅट करत असायचा।